कोयनेतून पाणी सोडल्यामुळे कृष्णाकाठाला दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार. सांगली कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर असतानाच कोयना धरणातून मंगळवारी दुपारपासून 2,600 क्युसेकने पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे. कोयनेतून विसर्ग वाढल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच कृष्णा नदीत सध्या कमी पाणी असल्यामुळे पाण्यास दुर्गंधी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे. पाऊस नसल्यामुळे दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज, कडेगाव तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठलेला आहे. पुरेसा पाणीपुरवठा नसल्यामुळे रब्बी पिकांसह द्राक्ष बागाही वाळण्याच्या स्थितीत आहेत. याच पार्श्वभूमीवर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेतून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे कृष्णा नदीत पुरेसा पाणी साठा नाही. सांगली, भिलवडीसह अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर व अमोल बाबर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी कोयना धरणाचे स्लुईस गेट उघडून 500 क्युसेक आणि कोयना धरण पायथा विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट सुरू करून त्याद्वारे 2,100 असे 2,600 क्युसेकने धरणातून विसर्ग सुरू आहे. कोयना धरण व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांसह पाणीपुरवठा योजना असणाऱ्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.